त्यानंतर आषाढी एकादशी यात्रा पालखी सोहळा 2025 दरवर्षी पांडुरंगाच्या दर्शनाच्या निमित्तानं देहू आणि आळंदीवरून संत तुकाराम महाराज आणि संत माऊली महाराजांची पालखी जाते। ती पुणे, सातारा, सोलापूर आणि तुकाराम महाराजांची पुणे, सोलापूर अशी ती पालखी जाते। तर त्याच्याबद्दल स्वतः राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, चीफ सेक्रेटरींनी बैठक घेतली, पालकमंत्र्यांनी बैठक घेतली, विभागीय आयुक्त एकदा एका पालखी मार्गाने सोलापूर पर्यंत गेले आणि दुसऱ्या पालखी मार्गाने परत पुण्यापर्यंत आले। त्यांनी पण त्याच्याबद्दलचा आढावा घेतला। आज पण मला काही अधिकाऱ्यांनी सांगितलं की दादा एकदा तुमच्या उपस्थितीमध्ये बैठक घ्या। आपण वेगवेगळ्या मानाच्या पालख्या आहेत त्यांची पण बैठक मागे झालेली आहे। त्या सगळ्यांच्या सूचनेचा आदर प्रशासनाने केलेला आहे। राज्य सरकारने त्याच्यामध्ये यंत्रणेवर जबाबदारी टाकलेली आहे। राज्य सरकारने ह्याला लागणारा निधी देखील उपलब्ध करून दिलेला आहे। आणि आता मात्र दरवेळेसची पेक्षा पाऊसकाळ मे मध्ये पण चांगला पडलाय, जूनला पण पडायला लागलाय। त्याच्यावर पाऊसकाळ ज्यावेळेस चांगला पडतो त्यावेळेस आमचा वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणावर येतोच, परंतु आमचा शेतकरी पण मोठ्या प्रमाणावर येतो, कारण त्यांच्या पेरण्या वगैरे उरकलेल्या असतात। त्याच्यावर संख्या वाढण्याची शक्यता आहे। दिवे घाटामध्ये काम चाललेलं आहे। दिवे घाट आता 7 मीटर रुंदीचा आहे, तो 21 मीटर रुंदीचा आपण करतोय। ते काम सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नॅशनल हायवे डिपार्टमेंट करत आहे। तर तिथं थोडंसं ह्या वर्षी काम पूर्ण होत नाही। यावेळेस कुठेही वारकरी संप्रदायाला दिवे घाट चढत असताना अडचण येणार नाही, वाहनांना अडचण येणार नाही। वर लोक बघा घाटावर वर बसून डोंगरावर बघत असतात, तिथून कुठला दगड वगैरे ढासळू नये, कारण तो एवढा काही कठीण हे नाहीये, खडक नाहीये, तो हार्ड रॉक नाहीये। त्याच्यामुळे तिथं जी काही खबरदारी जे अनधिकृत बोर्ड आहेत म्हणजे फ्लेक्स लागतात, ते जाहिरात लागतात, त्याच्याही बद्दल सांगितलेलं त्या सगळ्या काढून टाकायला, आणि ज्या ऑथोराइज आहेत त्यांचं आपण स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यायला सांगितलेलं आहे। या अशा बऱ्याच गोष्टी आजच्या चर्चेतनं पुढे आल्या आणि त्याच्याबद्दलची बरीचशी चर्चा आम्ही केली। आणि त्याच्या ज्या काही सूचना, इवन आपली टाटाची रेल्वे आपली मेट्रो पुण्यात शिवाजीनगरहून सिंजवडीला जाते, तिथं पण मध्ये काम, कारण पुण्यात जे एकदा दोन्ही पालख्या आल्या, मला वाटतं 19 का 20 तारखेला बहुतेक पुण्यामध्ये आहेत, तर त्यावेळेस पुण्यातनं बाहेर पडतात